चेंबूरमध्ये जी दुर्घटना झाली त्या संदर्भात स्थायी समितीने निर्णय असा निर्देश असे दिले की संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं असा निर्देश दिले. माझं तर म्हणणं, मी काल ज्या साईटवर गेल्यानंतर ते पाहिलं आणि मी महापौर असताना अशा 2 केसेस घडलेल्या होत्या. एक घोडेस्वार म्हणून, त्यांचंही अद्याप काहीच केलेलं नाही. त्यांची आई गेली होती, 4 पिल्लांची म्हणजे 4 मुलांची आई, आणि अक्षरशः झोपडं होतं. त्या मुलं कशी आता 4 वर्षात वाढली असतील. अगदी शेवटचं मूल 1.5 वर्षाचं होतं. ह्या मुलाच्या बाबतीत जे घडलंय, म्हणजे इंटरनॅशनल स्कूलची ती स्कूल बस होती. त्याच्या आधी तिथला स्थानिक आणि वॉर्ड ऑफिसरला भेटून, अनेकदा पत्र देऊन त्यांना भेटून सांगितलं होतं. आय थिंक वॉर्ड ऑफिसर शंकर भोसले नामक कोणतरी आहे, पहिले ह्यांना सस्पेंड करा. कारण ज्या वॉर्डची तुम्ही जबाबदारी घेता आणि तुमच्या वॉर्डमध्ये जेव्हा अशी पत्र पहिलं वॉर्ड ऑफिसरलाच येणार, डायरेक्ट अधीक्षकाकडे वगैरे जात नाही. ते वॉर्ड ऑफिसरच्या हाताखाली जो मेंटेनन्स एक डिपार्टमेंट आहे, ज्या मेंटेनन्स बरोबर ते अधीक्षक म्हणून काम करत असतात. का नाही घेतली दखल? CC रोड बनत असताना त्या CC रोडमध्ये आजही ते स्कोपमध्ये आहे की मड टेबल असली पाहिजे. का दुर्लक्ष केली जातात? मीटरभर 2 मीटरभर ती रुंदीचे मड टेबल असली पाहिजे आणि ती माती मग झाडांना जाते. त्याप्रमाणे 10-12 वर्षापूर्वी जेव्हा असे रोड बनायचे, तेव्हा काही झाडांची मुळं, जशी बोन्साय झाडाची मुळं बांधली जातात तशी ती बांधली जायची. ते टेक्निक आता वापरताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर आम्ही ती सूचना केली की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे माती बदलणं, नवीन माती टाकणं, त्याला खत पाणी घालणं, काही बुरशी लागू नये, हे लागू नये म्हणून मीठ करणं, कारण बऱ्याच वेळेला मॉइश्चर झाडाच्या आयाला जातं. अशा आता आम्हाला पण माहिती मिळते. ह्या जेव्हा आपण एक उद्यान अधीक्षक म्हणून जी पदं आहेत, ती त्याच्यामध्ये ते काहीतरी स्पेशल करून आलेले असतात. अशा लोकांचा उपयोग काय? हकनाक आज जे एक बाळ गेलंय, ज्यांच्या अख्खी दुनिया आयुष्यभरासाठी उजाड झाली आई वडिलांची, ते कसं काय भरून काढणार आहोत? आणि याच्यात पण अजून एक कायद्यामध्ये म्हणजे प्रावधान केलं पाहिजे की अशा घटना घडल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक तर त्यांना नोकरी दिली पाहिजे किंवा त्यांना काहीतरी मानधन दिलं पाहिजे. आता हे सदन घरातलं आहे, अख्खी त्यांची दुनिया उजाडली, बिचारांना आई वडील आयुष्यात हे दुःख घेऊनच जगतील. आई तर कोमात गेली आहे, म्हणजे एकदम ट्रॉमामध्ये येते. काय? कोणाच्या चुकींमुळे? आणि त्या झाडाची आवाज येतोय, ते झाड कमकुवत होतंय, अशा तक्रारी होत्या लोकांच्या. आणि रायटिंगमध्ये तक्रारी आता दिलेल्या आहेत. का नाही? म्हणून माझं तर म्हणणं, पहिलं वॉर्ड ऑफिसर, तिथला असलेला DMC आणि तिथे असलेला उद्यान अधीक्षक, ह्यांच्यावर सगळ्यांवर पहिल्या तात्काळ त्यांना निलंबित करा. ही सगळी चौकशी जरी सुरू असते तरी स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षांचं मत आहे की ही चौकशी आहे त्रयी असते, म्हणजे पालिकेच्या बाहेरच्या एजन्सीकडनं चौकशी करण्यात यावी. या संदर्भात तुमचं काय? नाही, मुळात कुठेही चौकशी करा, कशीही करा, पण ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं गेलंय, मग तो वॉर्ड ऑफिसर असेल किंवा बाकी अन्य आहे, तर त्यांच्यावर तात्काळ त्यांना निलंबित केलं पाहिजे. तात्काळ. का वाट बघायची? दोषी नसतील तर येतील परत सेवेत, पण तात्काळ निलंबित तर करा. 8-8 दिवस, 10-10 दिवस चौकशा कशासाठी? ट्रिमिंग केलं होतं असं म्हणणं आहे. असं ट्रिमिंग हा झाडाचा वरवरचा भाग आहे, पण जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या 14
16 परिघाचा फुटाचा जो बुंदा तयार होतो तेव्हा जास्त विशेष काळजी घेतली पाहिजे. का नाही घेतली जाते? त्यामुळे तात्काळ वॉर्ड ऑफिसर आणि तिथे असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई तात्काळ झाली पाहिजे.